तर काल 27 झाले. तर आज आपण 28वं प्रकरण बघत आहोत. काशीचा पुनर्जन्म व शोध. सगळ्यांना आत्मवंदन. मंगलदेव मॅडमना सुद्धा आत्मवंदन. महाअवतार बाबाजी आणि परमहंस योगानंद यांना आत्मवंदन करून मी आजचं सेशन सुरू करते. प्रकरण 28, काशीचा पुनर्जन्म व शोध. कृपा करून खोल पाण्यात जाऊ नका. बादलीत पाणी भरून घेऊन त्यानेच आपण स्नान करूयात. आता हे कुठेतरी योगानंदांनी जी शाळा चालू केली त्या मुलांना थोडंसं कुठेतरी फिरायला नेलेलं असतं. रांची आणि त्यांना म्हणतात की खोल पाण्यामध्ये जाऊ नका. रांचीच्या शाळेच्या तरुण मुलांना मी सांगत होतो, रांचीपासून 8 मैलावर एका टेकडीवर सहली करता ही मुले माझ्या बरोबर आली होती. आमच्या समोर एक चांगले तळे होते. कारण काही का असेना पण माझ्या मनात त्या तळ्याबद्दल आग्रह चांगला झाला नाही. बघा, त्यांना इंट्युशननी कळत असतं योगानंदांना की की या तळ्यामध्ये काहीतरी म्हणजे योग्य नाहीये काहीतरी, असं त्यांना ते जाणीव होत असते. हे इंट्युशन त्यांना सांगत असतं. मुलांपैकी बहुतांनी आपापल्या बादल्या पाण्यात बुडवून घ्यायला सुरुवात केली, पण काही थोड्या मुलांना त्या थंड पाण्याचा मोह आवडेना. आता मुलंच आहेत ती, तेव्हा ती जाणारच. आणि कुणालाही पाण्याचा मोह रोकतच नसतो. प्रत्येकाला पाण्यामध्ये मनसोक्त डुंबायला आवडत असतं. पाण्यात उतरून त्यांनी बुचकाळ्या मारायला सुरुवात केली न केली तोच त्या पाण्यातील पाणसापांनी त्यांच्या भोवती वळवळायला सुरुवात केली. आणि मग नंतर आरोळ्या आणि काय गोंधळ. पाण्यातून बाहेर पडण्याची ती धांदल काय. बघा, त्यांना इंट्युशन येत होतं की या तळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे, म्हणून ते सांगत होते की तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका आणि बादलीने आंघोळ करा. मग ते लगेचच त्यांना त्याचा प्रत्यय आलाच. मुक्कामावर गेल्यावर आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला. मी एका झाडाखाली बसलो. माझ्या भोवती मुलांनी वेटोळे घातले. मला अंतःस्फूर्तीच्या भावातून पाहून त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अंतःस्फूर्ती, आतनं जेव्हा काहीतरी त्यांना स्फूर्तय किंवा एका वेगळ्या स्टेटमध्ये गेलेले आहेत, हे मुलांना आता त्यांचेच विद्यार्थी, त्यांना कळत असणार की काय आहे. मग त्या स्टेटमध्ये पाहून मग मुलं भराभर प्रश्न विचारायला लागली. अंतःस्फूर्ती म्हणजे काय, तर ते कनेक्ट झालेले आहेत डिवाइनशी किंवा एका वेगळ्या ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये आहेत. अशा ह्याच्यामध्ये त्यांना पाहून मग त्यांनी सुरू केलं प्रश्न विचारणं मुलांनी. गुरुजी कृपा करून सांगा, एका मुलाने विचारले, मी तुमच्या बरोबर नेहमीच या संन्यस्त मार्गात राहीन काय? मी उत्तर दिले, बिलकुल नाही. तुला तुझ्या घरी जबरदस्तीने नेतील आणि नंतर तू लग्न करशील. अशक्य. म्हणून त्याने जोराचा विरोध केला. मी एक वेळ मरण पत्करीन पण घरी जाणार नाही. कंसात दिलेला आहे. पण थोड्याच महिन्यात त्याचे आईवडील त्याला घेऊन जाण्यास आले. त्याने रडून रडून होईल इतका प्रतिकार केला. काही वर्षांनी पुढे त्याने लग्न केले. बघा, म्हणजे जसं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं की जेव्हा योगानंदांची बहीण आजारी होती तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंनी बहिणीबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या अचूकपणे. बहिणीची पत्रिका नव्हती किंवा काहीच नव्हती, तर ते आकाशिक रेकॉर्ड मध्ये त्यांनी ऍक्सेस केलेल्या गोष्टी होत्या. मग तसंच योगानंद सुद्धा अशा स्टेजला पोचलेले असतात की त्यांना सुद्धा हे सगळे आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करता येत असतात. आणि भूत, भविष्य आणि वर्तमान हे सगळं त्यांना कळत असतं. आणि मग त्या मुलाने प्रश्न विचारल्यावर ते पटकन उत्तर देतात. आणि ते खरं पण होतं. पुष्कळशा प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर काशी नावाच्या एका मुलाने मला प्रश्न विचारला. 12 वर्षांचा होता तो. मोठा हुशार व सगळ्यांना आवडायचा. गुरुजी, त्याने विचारले, माझ्या नशिबात काय आहे? आणि पटकन गुरुजी म्हणून जातात म्हणजे योगानंद, तू अल्पायुष्य आहेस. एका दुर्दम्य शक्तीने जणू माझ्या उठून हे शब्द बाहेर पडले. बघा,
पटकन ते बोलून गेले, जे खरं तर रिव्हील करायला नव्हतं पाहिजे, पण त्यांनी पटकन त्या जे काही अंतःस्फूर्तीच्या ह्याच्यात होते त्यांच्या तोंडून पटकन जे काही सत्य होतं ते बाहेर पडलं, कारण त्यांना ते आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस होत होतं प्रत्येकाचं. ह्या भविष्यकथनाने मला व बाकीच्या सर्वांना धक्का व मनस्ताप दिला. बघा, हे असं हे तोंडून जर का ऐकलं तर काय होणार आहे, तर दुःख तर होणार आहे आणि म्हणजे धक्का बसणार आहे आणि टेन्शन मध्ये सगळे दिवस जाणार आहेत पुढचे. एखाद्या लहान मुलाने काही तरी एखादा प्रासंगिक शब्द प्रश्न विचारावा व गोंधळात टाकावे तसे मला झाले. हा प्रश्नच एक्सपेक्ट केलेला नव्हता आणि तसा प्रश्न आला आणि पटकन त्यांनी ते उत्तर देऊन टाकलं. मी माझी स्वतःची खूप निर्भत्सना केली. त्यांना सुद्धा स्वतःचा राग आला की मी हे का नव्हतं सांगायला पाहिजे, तरी मी का सांगितलं, माझ्या तोंडून पटकन का गेलं हे. आणि पुढे प्रश्नांची उत्तरे देण्याचे बंद केले. मग त्यानंतर त्यांनी धडा घेतला आणि ते म्हटले, आता इथून पुढे मी अशा पद्धतीच्या विचारलेल्या प्रश्नांची कधीही उत्तर देणार नाही. शाळेत परतल्यावर काशी माझ्या खोलीत आला. रडत रडत त्याने मला विचारायला सुरुवात केली, मी जर मेलो तर पुन्हा जन्माला आल्यावर तुम्ही मला शोधून काढाल काय आणि पुन्हा पारमार्थिक मार्गावर न्याल ना? आता त्याच्या मनात सुरू झालं की आता आपण मरणार आहे, तर मग काय, मग गुरुजींबरोबरच आपलं नातं तुटणार आहे का, मग मला ह्याच्यावरच पुढे जायचं तर मग काय. मग प्रश्न विचारलाय त्यांनी म्हणून तसा. ही बिकट गूढ स्वरूपाची जबाबदारी घेण्याचे नाकारणे मला अशक्य झाले. पण पुढे काशीने या प्रश्नाने माझा पिच्छा पुरविला. त्यांनी ते सोडलंच नाही आणि सारखा गुरुजींना तो हा प्रश्न सारखा त्यांच्या समोर टाकायचा. उत्तर न मिळाल्यामुळे त्याचा फार हिरमोड झाला. आता त्याला जास्त अधीर ठेवण्यात अर्थ नाही असे वाटून मी शेवटी समाधान करू लागलो. मी त्याला वचन दिले, होय, परमेश्वराने जर मदत केली तर मी तुला शोधून काढण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे तो म्हणतो की मी परत जन्म घेतला तर मग तुम्ही मला शोधून काढा. तर त्यांनी आश्वासन दिलं की हो, मी तुला शोधून काढेल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एक लहानशा प्रवासाला निघालो. बरोबर काशीला घेता आले नाही म्हणून मला जरा वाईट वाटले. पण निघण्यापूर्वी मी त्याला खोलीवर बोलवून घेतले व काळजीपूर्वक बजावले की कोणी कितीही आग्रह केला तरी तू शाळेच्या पवित्र अशा स्पंदन लहरीच्या वातावरणात टिकून राहा. बघा, तिथे साधना होत असते आणि ज्या ठिकाणी साधना होत असते तिथे पवित्र, तिथलं वातावरण शुद्ध झालेलं असतं. तिथे असणाऱ्या लोकांची मन शुद्ध झालेली असतात. तिथे चांगल्या पवित्र अशा स्पंदन लहरी खेळत असतात. मग असंच त्या शाळेचं वातावरण होतं. चांगल्या स्पंदन लहरी होत्या. मग इथेच राहा तू, शाळेच्या बाहेर जाऊ नको. कारण काही का असेना मला असे वाटले की तो जर घरी गेला नाही तर त्याच्यावर येऊ घातलेली आपत्ती टळू शकेल. मी गेल्यानंतर लगोलग काशीचे वडील रांचीला आले. 15 दिवस त्यांनी मुलाला घरी येण्याचा दृढ निश्चय मोडून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे असे की काशीने कलकत्त्याला आईला भेटायला 4 दिवस यावे, मग आश्रमात परतावे. काशीने चिवटपणे प्रतिकार केला. शेवटी त्याच्या वडिलांनी अशी धमकी दिली की पोलिसांच्या मदतीने ते मुलाला घेऊन जातील. या धमकीमुळे काशी बेचैन झाला. आपल्यामुळे शाळेची बदनामी व्हावी हे त्याला आवडेना. त्याला आता जाण्याखेरीज दुसरा मार्ग उरला नाही. थोड्या दिवसांनी मी रांचीला परत आलो. काशीला तेथून कसे हलवले हे मला कळल्यावर मी ताबडतोब कलकत्त्याच्या गाडीत बसलो. तेथे पोहोचल्यावर मी एक घोडागाडी ठरवली. गंगेवरील हावडा ब्रिजच्या पलीकडे माझी गाडी जाऊन पोहोचली. तो मला आश्चर्याचा धक्का बसला. प्रथम जे मला दृष्टीला आढळले ते काशीचे वडील व आप्त सुटकी वेशात दिसत होते. गाडीवाल्याला मी थांबायला सांगितले. गाडीतून मी खाली उडीच मारली आणि त्या दुर्दैवी बापाकडे टवकारून पाहिले आणि त्यांना राग येतो हे सगळं बघून की जबरदस्तीने त्याला नेलं आणि काहीतरी आता पांढऱ्या वेशात असे सुटकी वेशात लोक दिसतात म्हटल्यावर त्यांना कळलं की काहीतरी काशीच्या बाबतीत अभद्र झालेलं असणार. ते खुनी आणि पटकन उडी मारून उतरले वडिलांकडे जातात आणि म्हणतात, खुनी माणसा,
जर आम्ही अविचाराने ओरडून त्याला म्हणालो, तू माझ्या मुलाला मारले. आता काशीशी इतका लगाव झालेला असतो की म्हणजे प्रत्येक त्यांच्या शाळेतलं मूल हे त्यांना आपलंच वाटत असतं. माझ्या मुलाला मारलं असं ते म्हणतात. आणि त्यांना कळतं की ही इन्स्टंटेनियस रिॲक्शन होती आणि ही अविचाराची रिॲक्शन होती. अशा पद्धतीने नव्हतं बोलायला पाहिजे, पण ते बोलले. कारण कुठल्या वडिलांना वाटणार नाही ना की आपला मुलगा जावा म्हणून. कारण त्यांना माहीतच नसतं की योगानंदांनी पुढचं काय भविष्य बघितलेलं आहे. म्हणून तर ते नेतात. खुनी खुनी माणसा, मी जर अविचाराने ओरडून म्हणालो, तू माझ्या मुलास मारले. काशीच्या वडिलांनी मुलाला बळजबरीने कलकत्त्याला आणण्यात आपली चूक झाली हे कळून चुकले होते. काशीच्या वडिलांना कळलं होतं की आपण त्याला आणलं हे चूक झालेली आहे. कलकत्त्याला आल्यावर ते काही थोडे दिवस तो तेथे राहत होता. त्या अवधीत त्याच्या खाण्यातून दूषित अन्न आले आणि कॉलरा झाला. त्यात तो दगावला. आता आपण मागच्या प्रकरणात बघितलंच होतं की काय, तर ते हरिण होतं आणि त्या हरणाला जास्त खायला देणं हे फक्त निमित्त झालं त्याचा आत्मा जाण्यासाठी. जेव्हा एखादा या जन्मामध्ये जे कर्म बांधून आलेलो आहे त्या कर्माचा सगळा लेखाजोखा संपला की प्रत्येकाला हा देह सोडायलाच लागतो. मग तो प्राणी असू देत अथवा मानव असू देत. तसाच आता त्याचा ह्याचा काशीचा जीवन तेवढंच होतं. तेवढंच तो प्लॅन करून आलेला होता. त्याच्यामुळे त्याला निमित्त झालं की कॉलरा, दूषित अन्न पोटात गेलं आणि कॉलरा झाला आणि त्याच्यामध्ये तो गेला. काशीवर असलेले माझे प्रेम व मरणानंतर त्याला शोधून काढण्याचे त्याला दिलेले वचन, या दोन्ही गोष्टी माझ्या मनात रात्रंदिवस खेळून राहिल्या होत्या. बघा, त्यांनी वचन दिलं होतं की तुझा पुन्हा जन्म झाल्यावर मी तुला परत शोधून काढेल. मग ते रात्रंदिवस त्यांच्या मनात घोळत होतं. जेथे जेथे मी जाईन तेथे तेथे त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहील. त्याच्याकरिता मी संस्मरणीय असा शोध करायला सुरुवात केली. असाच शोध मी पूर्वी माझ्या दिवंगत आई करता घेतला होता. आईवर पण त्यांचं खूप प्रेम होतं आणि आई पण जेव्हा जाते तेव्हा खचलेले असतात. तर जेवढं आईसाठी ते शोध घेत होते तसाच ते काशीसाठी पण शोध घेत होते. मला मला असे वाटले की ज्या अर्थी परमेश्वराने मला तारतम्य बुद्धी दिली आहे त्या अर्थी तिचा व माझ्या सर्व आध्यात्मिक शक्तींचा उपयोग करून त्या दिवंगत मुलाला परलोकातील ठावठिकाणा शोधून काढण्याकरता जे सूक्ष्म नियम आहेत त्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. मला असे वाटले की त्याचा आत्मा अपूर्त वासनांमध्ये दोलायमान होत असावा. परलोकाच्या अंतरिक्षामध्ये जे कोटी तेजस्वरूप आत्मे तरंगत असतात त्यांच्यामध्ये त्याच्या आत्म्याचा हा तेजस्वी पुंजका कुठेतरी तरंगत असावा. पण इतर आत्म्यांच्या दोलायमान होत असलेल्या प्रकाशपुंजामध्ये त्याला मी कसे शोधून काढावे? आता बघा, त्यांना असं वाटतं की परलोकात जे गेलेले आहेत आत्मे, तर मग त्यांना शोधून काढण्याकरता जे सूक्ष्म नियम आहेत ते मी प्राप्त करून घेतले पाहिजेत की आणि कारण की ह्याचा काशीचा आत्मा हा अतृप्तच होता. कारण की त्याला गुरुजींबरोबर अजून पुढे शिकायचं होतं किंवा ह्या आध्यात्मिक त्याच्या अध्यात्मामध्ये प्रगती करायची होती. हा त्याचा अतृप्त आत्मा हा त्याचं जे काम होतं ते पूर्ण न करताच गेलेला होता. म्हणून तो आत्मा दोलायमान असणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि मग त्यांना ते शोधून काढायचं होतं. आता ते म्हणतात की असे वरती गेलेले कितीतरी कोट्यावधी आत्मे आहेत आणि आपलं स्वरूप म्हणजे काय आहे, तर आपलं स्वरूप म्हणजे प्रकाशच आहे. आपण म्हणजे काय आहोत, लाईट बिंगच आहोत, प्रकाशच आहोत. मग जेव्हा तो देह नाहीये तेव्हा तर तो कशा स्वरूपात असणार आहे, प्रकाशाच्या स्वरूपात. मग हा जो पुंजका आहे प्रकाशाचा, तेजस्वी पुंजका, तर तो मी कसा काय शोधून काढू एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं? मग योगतंत्राची एक गूढ रहस्यमय क्रिया करून मी काशीच्या आत्म्यावरील माझे प्रेम आध्यात्मिक अशा तृतीय नेत्राच्या ध्वनी क्षेपकातून प्रसारित केले. बघा, थर्ड आय मधनं त्यांनी काय केलं तर प्रक्षेपित केलं. काय तर योगतंत्राच्या मदतीने त्यांनी एक विचार प्रक्षेपित केला. कुणाला? त्या आत्म्याला,
काशीच्या आत्म्याला प्रक्षेपित केला. याला आपण टेलिपथी असं पण म्हणतो. मग टेलिपथी आपण जे काही जिवंत आहोत आपण व्यक्ती, ते सुद्धा एकमेकांना टेलिपॅथिकली कोणतेही मेसेजेस पाठवू शकतात. तसंच हा मेसेज जो आहे तो योगतंत्राच्या मदतीने त्यांनी प्रक्षेपित केला. कुणाला? काशीच्या आत्म्याला. या तृतीय नेत्राचे स्थान दोन भुव यांच्या मध्ये असते. माझी अंतःप्रेरणा मला असे सांगत होती की काशी लवकरच भूलोकावर परत येणार आहे. मी जर त्याला ध्वनिक्षेपण करून सारखी हाक मारली तर त्याचा आत्मा माझ्या हाकेला पडसाद देईल. मला माहित होते की काशीने जर थोडासा जरी आवेक्षेपित केला तो माझ्या बोटांना, हातांना व मेरुदंडाला व ज्ञान तंतूंना कळून येईल. बघा, जेव्हा त्यांनी हा मेसेज पाठवला त्यानंतर त्यांना सेन्स झालं की काही थोड्याच दिवसांमध्ये तो पृथ्वीवर जन्म घेणार आहे. आणि जर का काशीच्या आत्म्याने सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला तर त्यांना वेगवेगळ्या संवेदनांद्वारे, म्हणजे हातातनं, पाठीच्या मणक्यातनं, हाताच्या बोटांमध्ये, पाठीच्या मणक्यातनं आणि त्यांच्या ज्ञानतंतूंना कळणार आहे. तिथे काहीतरी त्या पद्धतीचे व्हायब्रेशन जाणवतील आणि त्यांना कळणार आहे की की काशी कुठे आहे किंवा त्याचा जन्म झालेला आहे किंवा नाही. आता त्यांनी काशीच्या आत्म्याशी किंवा त्याच्या स्पंदनांबरोबर एकरूप होण्यासाठी काय केलं, किंवा एकरूप पेक्षा ऍक्सेस, त्याचे जे स्पंदन आहेत ती ऍक्सेस करण्यासाठी काय केलं, हाताची बोटे उभारून अंतरिक्षातील स्पंदन लहरी पकडण्यासाठी त्यांच्या अणकुचीदार विद्युत संग्रह त्यांचा अणकुचीदार विद्युत संग्रहासारखा उपयोग करून मी अंगणामध्ये गोलगोल फिरलो. त्या ठिकाणी मला वाटले की त्याचा पुनर्जन्म होऊन तो गर्भवासात असावा. त्या ठिकाणच्या दिशेने मी वारंवार फेर घातले. माझ्या हृदयाच्या रेडिओमध्ये धारणेच्या जोरावर त्याच्याकडून पडसाद मिळवण्याची मी आशा बाळगली. बघा काय करत होते ते, तर त्यांनी हाताची बोटं उंच करून, मग त्या हाताच्या बोटांना त्यांनी काय केलं तर अँटिना सारखा यूज केलाय. कशासारखा? अँटिना सारखा. बघा, आपण रेडिओचे वेगवेगळे चॅनेल्स ट्यून करतो किंवा टीव्हीचे वेगवेगळे चॅनेल्स असतात, तर प्रत्येक चॅनलला काहीतरी फ्रिक्वेन्सी असते. मग त्याच पद्धतीने प्रत्येक आत्मा हा कुठल्या तरी एका ठराविक फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत असतो. मग त्याच पद्धतीने ते सगळीकडे गोलगोल अंगणामध्ये सगळीकडे हात उंच करून गोलगोल फिरत होते की जेणेकरून काशीच्या आत्म्याकडनं आलेली संवेदना त्यांना या बोटांनी, तसंच त्यांनी हृदयाचा उल्लेख केला. जो हृदयामध्ये असा एक कप्पा आहे की ज्या कप्प्यामध्ये कोणताही अंतरिक्षातला किंवा आपण म्हणू जे लाईट बिंग्स आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. हृदयाच्या त्या कप्प्याकडे तो मेसेज येतो आणि तो मेसेज आपल्या भाषेत कन्वर्ट होऊन आपल्याला त्या पद्धतीचे विचार निर्माण करतात. तर हे असतं. मग त्यांनी सांगितलंय की हृदयाच्या रेडिओमध्ये, म्हणजे हृदय म्हणजे काय आहे तर रेडिओ आहे, त्याच्यामध्ये ट्युनिंग होत असतं आणि आपल्याला तिथे त्या हृदयाकडे सगळे मेसेजेस हृदयापर्यंत पोहोचत असतात. म्हणून हृदय चक्र का महत्वाचं आहे, तर त्याच्यापर्यंत सगळे मेसेजेस येतात आणि तिथून मग पुढे आपल्या मनामध्ये आपण म्हणतो इंट्युशन आलं, पण ते कुठून आलेलं असतं? हृदयातनं. मग ते मेंदूच्या विचारांमध्ये त्याचं परिवर्तन करत असतो. तर मग अशा पद्धतीने त्यांनी काशीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मग आणि बरोबर ज्यांना ही प्रॅक्टिस आहे त्यांना बरोबर कळतं की कोणता आत्मा असणार आहे किंवा कोण असणार आहे की जो आपल्याला कनेक्ट झालेला आहे. हे आपोआप कळतं, कारण प्रत्येक आत्म्याची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते आणि जे त्या स्टेजला जातात तिथे लगेचच त्यांना कळतं की हे कोणत्या प्रकारचा जीव आहे हे त्यांना कळतं. काशीच्या मृत्यूनंतर उत्साह ओसरू न देता जवळजवळ 6 महिने मी अविचलपणे या
हा यौगिक मार्ग अनुसरला. अशा पद्धतीने त्यांनी 6 महिने प्रॅक्टिस म्हणजे करत होते प्रयत्न काशीशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा काशीचा पत्ता मिळवण्यासाठी. एक दिवस सकाळी कलकत्त्याला गजबाजलेल्या अशा बहुबाजार मोहल्ल्यात माझी काही मित्रांबरोबर माझ्या काही मित्रांबरोबर जात होतो, तेव्हा माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी हात उंच केले आणि प्रथमच मला पडसाद मिळाला. बघा, नेहमीसारखं त्यांनी हात वरती केले त्या मोहल्ल्यातून जाताना, कारण त्यांना माहिती होतं की इथे कुठेतरी त्याचा जन्म होणार आहे किंवा तो आता जन्माला येणार आहे थोड्या दिवसात, हे त्यांना माहिती होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी, कारण त्यांच्या मनातच होतं की त्याला शोधून काढायचं, आपण जे प्रॉमिस दिलेलं आहे ते पूर्ण करायचे आहे. बोटातून तळव्यातून विद्युत संवेदना संचारली. माझे अंग थरथरले. विद्युत संवेदनांच्या ह्या प्रवाहाचे एक प्रभावी विचारामध्ये रूपांतर झाले व तो विचार माझ्या जाणीवेच्या खोल कुहरामध्ये होऊन प्रकट होऊ लागला. मी तो काशी, माझ्याकडे या. आता बघा, ज्यांनी तेव्हा ते मोहल्ल्यात गेले आणि तिथेच आसपास कुठेतरी काशीचा आत्मा जन्म घेण्यासाठी तयार होता. म्हणजे कुठल्या तरी कुशीमध्ये तो वाढत होता. मग जेव्हा त्यांनी हात वरती केल्यावर ते जे व्हायब्रेशन्स आहे, जे त्याच्या काशीच्या आत्म्याशी कनेक्ट करताना त्यांना जे व्हायब्रेशन जाणवले, तसे व्हायब्रेशन तिथे जाणवले. तेव्हा त्या विद्युत संवेदना, त्या लहरी त्यांना जाणवल्या आणि मग त्यांना अगदी आतमधनं आलं की काशी मला बोलवते आणि म्हणतोय की मी काशी, मी आहे इथे कुठेतरी, असे त्यांना कळलं. जसजशी माझ्या हृदयाच्या रेडिओवरती, बघा, हृदयावर सरे ते काय त्या लहरी येऊन धडकतात. रेडिओवरती धारणा शक्ती केंद्रित करू लागलो. तसा तो विचार मूळ धरू लागला. मला हळूहळू ऐकू येऊ लागला. काशीच्या थोड्याशा घोगऱ्या व कुजबुजणाऱ्या विशिष्ट आवाजात तो मला सारखे बोलवीत आहे. बघा, जो आत्मा वरती गेलेला आहे तो सर्वज्ञ, शुद्ध आणि सर्वज्ञ असा आत्मा असतो. त्यांनी खाली टीप दिलेला आहे. का तो घोगऱ्या आवाजात बोलू शकला? त्या आत्म्याला माहिती असतं की आपण मागे जे जन्म घेतलेले आहेत, तर त्या जन्मामध्ये आपण कसे होतो, काय होतो, हे सगळं त्या आत्म्याला ज्ञात असतं. मग आता ह्या देहामध्ये जे कोणी आहेत त्यांना आपली ओळख पटावी म्हणून, काहीतरी मागची लक्षणं दाखवण्यासाठी म्हणून तो त्या जो काशीच्या देहात असताना ज्या पद्धतीचा आवाज होता त्या पद्धतीच्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कोण? आत्मा यांच्याशी कनेक्ट होऊन काशीच्या आवाजात, घोगऱ्या आवाजात बोलत असतो. मी माझ्या सोबत्याचा दंड पकडला व त्याच्याकडे पाहून आनंदाने स्मित केले. काशीला शोधून काढल्यासारखे मला वाटत आहे खरे. मी गोल 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 फिरवायस लागलो. आता आनंदाने त्यांचं भान हरपलेलं होतं आणि ते गोल गोल फिरायला लागले, आणि त्यांना आनंद झालेला होता की मला, आणि जेव्हा या स्पंदन लहरी कॅच करायच्या आहेत त्यावेळेस सगळं ते स्वतःच्या आतमध्ये एकाग्र झालेले होते. माझ्या मित्रांच्या व जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंच्या करमणुकीचा विषय झालो, पण ते माझ्या ध्यानातही नव्हते. बघा, स्वतःचं भान हरपले होते ते. ज्यावेळी मी सर्पंटाईन लेन नावाच्या रस्त्याकडे तोंड करीत होतो तेव्हाच माझ्या बोटातून संवेदना संचारित होत्या. मी जेव्हा इतर दिशेने वळलो तेव्हा ते सूक्ष्म प्रवाह व्हायचे थांबले. मग ते एका ठराविक लेन, सर्पंटाईन लेन नाव आहे त्या लेनचं, तर तिथे गेल्यावर त्या संवेदना वाढत होत्या आणि इतर ठिकाणी वळल्यावर त्या सूक्ष्म संवेदना सूक्ष्म प्रवाह, मग ते प्रवाह आहेत ते थोडेसे मंद व्हायचे. मी मनाशीच उद्गारलो, काशीचा आत्मा जवळच कुठेतरी एका मातेच्या उदरात वास करीत असला पाहिजे व तिचे घर या गल्लीमध्ये असले पाहिजे. मी व माझे सोबती सर्पंटाईन लेन मधून जाऊ लागलो. माझ्या उभारलेल्या हातांच्या संवेदना जोराने वाहू लागल्या. जसं त्या घराच्या जवळ जायला लागले तसं तसं जोरजोरात त्यांच्या हातांमधनं संवेदना व्हायला लागल्या. काहीतरी निश्चित अर्थ यातून सुचू लागावयास सुरुवात झाली. जसे एखाद्या लोहचुंबकाने ओढून घ्यावे तसा मी त्या
त्या रस्त्याच्या उजव्या बाजूकडे ओढला गेलो. बघा, तो आत्मा सुद्धा, काशीचा आत्मा सुद्धा त्यांना खेचून घेत होता स्वतःकडे. कारण त्या बाजूकडील एका घराच्या दारापाशी पोचल्यावर तेथेच मी जखडल्यासारखा झालो आणि तिथे गेल्या गेल्या ते तिथेच थांबले. कारण त्या आत्म्याला सुद्धा पाहिजे होतं की त्यांचे योगानंद त्यांना भेटायला हवेत. मला खरंच आश्चर्य वाटले. माझा श्वास रोखल्यासारखा झाला. मनाच्या क्षुब्ध अवस्थेत मी दार ठोठावले. मला वाटले की हा माझा बराच वेळ चाललेला विलक्षण शोध संपण्याच्या बेतात आला असून शेवटी आपल्याला यश मिळणार. आता त्यांना पूर्णपणे जाणीव झाली की मी ह्याला काशीला शोधण्यामध्ये यशस्वी होत आहे, हे त्यांना पूर्णपणे जाणीव झाली. आणि मी जे काही इतके महिने शोध घेतोय, इतका प्रयास करतोय, तो आता फळाला आलेला आहे. एका नोकराने दरवाजा उघडला व मालक घरात आहेत म्हणून सांगितले. तेवढ्याच दुसऱ्या मजल्यावरून स्वतःच मालक खाली येऊ लागले आणि माझ्याकडे पाहून प्रश्नार्थक मुद्रेत स्मित केले. प्रश्न कसा काय विचारावा हे कळेना. आता हा कसं विचारणार की तुमच्या घरामध्ये कोणी जन्माला येणार आहे किंवा नाही? कारण प्रश्न तसा म्हणावा तर प्रासंगिकही होता आणि अप्रासंगिकही. तर ते म्हणतात, योगानंद म्हणतात, माफ करा महाराज, पण आपण व आपले कुटुंब गेले 6 महिने एका अपत्याची अपेक्षा करीत आहात काय? तर ते उत्तर देतात, होय, खरे आहे. त्यांनी माझ्या भगव्या रंगाच्या संन्यासाच्या वेशावरून मी स्वामी आहे हे ओळखले व पुढे ते नम्रतेने म्हणाले, पण आपल्यालाही माझी कौटुंबिक बाब कशी काय कळली, समजेल का मला? मग मी त्यांना काशीची सारी हकीकत सांगितली व त्याला मी काय वचन दिले होते हेही सांगितले. त्यांना ही सारी हकीकत ऐकून आश्चर्य वाटले व ती हकीकत खरी वाटली. मी त्यांना म्हणालो, आपल्याला चांगला गोरा पानवर्णाचा मुलगा होईल. त्याचा चेहरा चांगला रुंद असेल व त्याच्या कपाळावर पाठीमागे झुकलेला असा केसांचा झुपका असेल. त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आध्यात्मिक स्वरूपाची राहील. नवीन जन्मास येणाऱ्याच्या ठिकाणी अशा खुणा येतील अशी मला खात्री वाटली. त्या खुणा काशीच्याच होत्या. मग त्यांनी सांगितलं की येणारं मूल कशा पद्धतीचं दिसेल हे. आता मी तुम्हाला मागेच म्हटलं की आकाशिक रेकॉर्ड त्यांना ऍक्सेस करता येत होते. तर त्या पद्धतीने त्यांनी सगळ्या खुणा सांगितल्या आणि ज्या त्यांनी खुणा सांगितल्या ना त्या काशीच्याच खुणा होत्या. कारण काशीला खूप तीव्र इच्छा होती की इथे जन्माला येऊन म्हणजे त्याला जगण्याची इच्छा होती. मग त्याच स्वरूपामध्ये पुन्हा थोड्याफार फरकाने त्याच स्वरूपात तो प्रकट होणार होता. नंतर काही दिवसांनी त्या मुलाला मी पाहायला गेलो. त्याच्या आई वडिलांनी त्याचे जुने नाव काशी हेच त्याला ठेवले. अगदी अर्भकावस्थेत सुद्धा त्याचे माझा रांचीचा विद्यार्थी जो काशी, त्याच्याशी अगदी विलक्षण चटकन ध्यानात येण्यासारखे असे साम्य होते. त्या मुलाला म्हणजे त्या लहानपणी सुद्धा जो त्यांचा विद्यार्थी होता काशी, त्याचं आणि त्या लहान मुलाचं एकदम साम्य. अर्भक छोटासा असताना सुद्धा लगेच ओळखून येत होता, हा काशीच आहे. त्या मुलाला माझा अगदी ताबडतोब लळा लागला. पूर्वजन्मीचे आकर्षण ह्या जन्मी दुप्पट तीव्रतेने जागृत झाले. बघा, पूर्वजन्मी कनेक्शन्स आपण अजून सुद्धा विसरत नसतो. काही वेळेस आपल्या या रिलेशन्स मध्ये सुद्धा मागच्या जन्माचे जे काही नातेसंबंध आहेत आपले, ते अफेक्ट करत असतात. काही वेळेस कुणाकडनं कुठलीही अपेक्षा न करता सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल खूप जिव्हाळा वाटत असतो. का? कारण किंवा आपण एकमेकांना भेटतो, कुठल्याही प्रकारचे नातेसंबंध नसले तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आत्मीयता आपल्याला जाणवते. तर हे का? कारण हे पूर्वजन्मीचं आकर्षण असतं. ते लगेच ज्या मागच्या जन्मांमध्ये जे आहे ते हे ह्या जन्मी पुढे कंटिन्यू होतं. हार्ट टू हार्ट कनेक्शन त्यावेळेस झालं असेल तर ह्या जन्मी सुद्धा आपलं तशाच पद्धतीने कनेक्शन होतं आणि एक वेगळ्या प्रकारचा जिव्हाळा निर्माण होतो. काही वर्षांनी त्या मुलाने किशोरावस्थेत आल्यावर मी अमेरिकेत असताना मला पत्र लिहिले. संन्यस्त परमार्थिक मार्गच आयुष्यात अनुसरण्याची आपली उत्कट इच्छा आहे असे त्याने लिहिले होते.
त्याला मी हिमालयातील एका योग्यात सुचवले व त्या योग्याने त्या पुनर्जन्म झालेल्या काशीस शिष्य करून घेतले. अशा पद्धतीने हा जे काशीचं जे पुनर्जन्म आहे आणि त्यांचा शोध कसा घेतला हे प्रकरण इथे संपलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सांगितलेलं आहे की आपण कसं कशा पद्धतीने काय केलं म्हणजे आपण आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करू शकतो किंवा टेलिपॅथिकली कसं कुणाशी कनेक्शन साधू शकतो किंवा नुसत्या व्हायब्रेशननी आपण कोणता आत्मा आहे किंवा काय हे कसं बघू शकतो, ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला या प्रकरणातनं कळतात. आणि आपण बघतो की काही आत्मे जन्म घ्यायच्या वेळेस काही आत्मे खूप वर्षांनी सुद्धा 500,000 वर्षांनी सुद्धा जन्म घेतात, पण काही आत्मे आहेत की ते लगेच सुद्धा जन्म घेऊ शकतात. असं काही नियम की कुणी कधी कुठला आत्मा गेल्यानंतर कधी जन्म घेतला पाहिजे, सर्वस्वी त्या आत्म्यावर सुद्धा अवलंबून असतं की त्याला कधी जन्म घ्यायचा आहे ते. रवींद्रनाथ प्रकरण 29 रवींद्रनाथ आणि मी आपल्या शाळेची होतो. आता रवींद्रनाथ टागोर यांच्या शाळेबद्दल त्यांनी ते दोघं एकमेकांना भेटून कशा पद्धतीने चर्चा करतात, कारण यांची आणि रवींद्रनाथांची जी शाळा आहे ती एकाच ठराविक प्रकारच्या धर्तीवर हे केलेली असते. फक्त काही थोडेफार प्रिन्सिपल्स वेगळे असतात. योगाभ्यास शिकवला जात असतो, पण रवींद्रनाथ टागोरांच्या शाळेमध्ये योगाभ्यास नसतो, पण दोघं टीचरशी कनेक्ट होऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतात. तर त्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची भेट वगैरे याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. रवींद्रनाथ टागोरांनी आम्हाला पक्षाप्रमाणे सहजरित्या स्वतःच्या भावनांचा नैसर्गिक पद्धतीने आविष्कार करण्याकरता गाण्याचे शिकविले आहे. माझ्या रांचीच्या शाळेतील भोलानाथ नावाचा 14 वर्षाचा एक चुणचुणीत मुलगा होता. एके दिवशी सकाळी त्याने सुरेल गाण्याची लकेर सोडली, तेव्हा मी त्याला शाबासकी दिली. त्यावेळी त्याने आपल्या गाण्याचे वरील प्रमाणे मला स्पष्टीकरण दिले. काही निमित्ताने किंवा निमित्ताशिवाय त्या मुलाने असे आल्हाददायक सुरेल संगीताचे सूर काढले. तो पूर्वी बोलपूर मधील टागोरांच्या प्रसिद्ध शांतिनिकेतन विद्यालयामध्ये शिकत होता. टागोरांच्या विद्यालयातला मुलगा त्यांच्या शाळेत आलेला असतो आणि तो त्यांच्याशी बोलत असतो. रवींद्रनाथांची गीते अगदी लहानपणापासून माझ्या अगदी ओठांवर आहेत, मी माझ्या सोबत्याला सांगितले. साऱ्या बंगालमध्ये अगदी अडाणी शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या उच्च काव्याची फार आवड आहे. त्यानंतर भोलाने व मी दोघांनी मिळून टागोरांच्या गीतांची काही थोडी ध्रुवपदे एकत्र गायली. हजारो कविता, काही स्वतःच्या व काही अगदी पुरातन काळाच्या टागोरांनी संगीतात आणून सोडल्या होत्या. आमचे गाणे संपल्यावर मी म्हणालो, वाङ्मयाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर थोड्याच दिवसांनी मी रवींद्रनाथांना भेटलो होतो. मी त्यांना भेटायला गेलो. याचे कारण असे की आपल्या वाङ्मयाच्या टीकाकारांची ते अगदी रोखठोक वाचलात लावीत. या त्यांच्या नीतिधैर्याबद्दल मला त्यांची स्तुती करावीशी वाटे. आता बघा, कुठल्याही चांगल्या गोष्टी करा किंवा काही करा, टीकाकारांना टीका करायची तर ते करतातच. मग असंच रवींद्रनाथ टागोरांना सुद्धा टीकेला सामोरं जावं लागत होतं. तर मग टीकेला सामोरं जायला लागल्यावर ते गपचूप बसत नव्हते रवींद्रनाथ टागोर. ते बरोबर उत्तर देत होते त्या जे टीकाकार. बोला उत्सुक झाला. त्याने सारी हकीकत मला विचारली. मी हकीकत सांगायला सुरुवात केली. टागोरांनी बंगाली कवितेमध्ये एक नवीन ढब सुरू केल्याबद्दल विद्वानांनी त्यांच्यावर जोराचा हल्ला चढविला. टागोरांनी बोली भाषेतील शब्द व अभिजात शब्द हे एकमेकांमध्ये स्वैरपणे मिसळून टाकले. अशा तऱ्हेचे गोलमाल करू न देण्याबद्दल पंडित लोकांचा परंपरागत कटाक्ष असे. त्यांच्या काव्याबद्दल खोल तत्वज्ञान विषयक सत्य भावनेला उद्दीपित करणाऱ्या शब्दांमध्ये गुंफलेले असायचे. मग ते गुंफताना वापरलेली वाङ्मयीन रचना परंपरागत रूढ आणि मान्य अशी असो वा नसो, त्यांच्या त्या विधिनिषेध
त्याचा त्यांना विधी निषेध नसायचा. त्यांनी काय सांगितलंय, परंपरागत भाषा आणि बोलीभाषा यांना त्यांनी ते काव्यामध्ये एकत्र आणलेलं होतं. तर ते काही तत्वज्ञांना मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांना टीकेला सामोरं जावं लागत होतं. एका प्रतिष्ठित टीकाकाराने रवींद्रनाथांना एक रुपयास आपले काव्यरूपी घुमणे छापवून घेणाऱ्या अशा एका पारव्याची उपमा दिली. आता हे ट्रान्सलेटेड बुक आहे, त्याच्यामुळे तिथे कदाचित एक काहीतरी वेगळं छापलेलं असेल. म्हणजे कसं, तर आपण म्हणतो ना, काय म्हणू शकतो आपण, की एक रूपक वगैरे वापरलेलं असेल, पण इथे ट्रान्सलेट करताना थोडस वेगळं आपल्याला हे होतंय. तर त्यांनी काय उपमा दिली, एक रुपयास आपले काव्यरूपी घुमणे छापवून घेणाऱ्या एका पारव्याची उपमा दिली. तर पण टागोरांनी त्या निघृण टीकेला ताबडतोब उत्तर दिले. त्यांनी आपल्या गीतांजलीचे स्वतः इंग्लिशमध्ये भाषांतर केले व त्यांच्या या असामान्य कृतीची पाश्चिमात्य साहित्य जगताने दखल घेतली. त्यांना बहुमान केला. साऱ्या जगातून मानसन्मान त्यांच्या पायाशी लोळत आले. गाडीभर पंडितांचा ताफा की ज्याने टागोरांवर एकेकाळी टीकास्त्र जारी केले होते, तो आता त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शांतिनिकेतनला आला. बघा, रवींद्रनाथ टागोरांना याच्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते आणि एकदा सन्मान झाला की लगेचच सगळेजण टीकाकार होते किंवा काय होते, लगेचच त्यांना त्यांचं महत्व पटलं आणि लगेच त्यांचं अभिनंदन करायला आले. रवींद्रनाथांनी आपल्याला भेटावेस आले म्हणजे वारं फिरेल तिकडे तोंड करणारी अशी काही लोक असतात, तर त्याच्यामध्ये हे रवींद्रनाथांनी आपल्याला भेटावयास आलेल्या लोकांना भेट घेण्याला मुद्दाम वेळ लावला व त्यांनी केलेली प्रशंसा अगदी निर्विकारपणे व विरक्त बुद्धीने ऐकून घेतली. आता ते प्रशंसा करत होते, तरी सुद्धा त्यांना माहितीये की यांनी आधी मला कशा कशा पद्धतीने माझ्यावर टीका केलेली आहे. त्याच्यामुळे ती जी ते प्रशंसा करत असतात, अगदी विरक्त बुद्धीने, तटस्थ बुद्धीने ते ऐकून घेत असतात. शेवटी त्यांनी त्या टीकाकारांना टीकास्त्रांचा त्यांच्याच विरुद्ध उपयोग केला. सज्जन हो, ते म्हणाले, तुम्ही आज ही सन्मानाची फुले माझ्यावर उधळीत आहात. त्या फुलांच्या सुवासात तुम्ही विसंगतीपूर्ण जो माझ्याबद्दल तिरस्कार दाखवला होता त्याची दुर्गंधी मिसळलेली आहे. बघा, ते म्हणतात की तुम्ही याच्या आधी तुम्ही आता माझ्यावर फुलं उधळतायत. कशाची? तर माझे प्रशंसेची फुलं उधळतायत, पण त्याच्यामध्ये तुम्ही मागे जे माझ्यावर टीका केली त्याची दुर्गंधी पण मिसळलेली आहे. हे प्युअर फॉर्म मध्ये नाहीये तुम्ही जी काही स्तुती करताय ती. मला नोबेल प्राइज मिळणे व तुमची सूक्ष्म काव्य समीक्षक बुद्धी एकाकी जागृत होणे हे अर्थार्थी काही संबंध आहे काय? वंग साहित्याच्या मंदिरात काव्य देवतेपुढे विनम्रपणे फुले अर्पण करणारा व आजवर आपल्याला सर्वांच्या नाराजीचा विषय झालेला तोच मी कवी आहे. बघा, मग ते सांगतात, ते आठवण करून देतात की तुम्ही मला काय म्हटलेले होतात आणि तोच कवी आहे मी, काहीही बदललेलो नाही. जी तुम्ही ज्याच्यावर टीका केली तोच कवी मी आहे. टागोरांनी आपल्या टीकाकारांना अशी जी सडेतोड हजेरी लावली त्याचा वृत्तांत वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केला. खुशामतीने मोहित न झालेल्या अशा त्या माणसाच्या सडेतोड वक्तव्याचे मला कौतुक वाटले. मी पुढे म्हणालो, रवींद्रनाथांशी माझा परिचय कलकत्त्यामध्ये त्यांचे चिटणीस मिस्टर C.F. अँड्र्यूज यांनी करून दिला. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा वेश अगदी साधा होता. बंगाली पद्धतीने त्यांचे धोतर परिधान केले होते. टागोरांचा उल्लेख त्यांनी प्रेमळपणे गुरुदेव म्हणून केला. रवींद्रनाथांनी माझे सौजन्यपूर्ण स्वागत केले. त्यांच्या भोवती सौंदर्य, संस्कृती व खानदानाचे एक वलय भासमान होते. आता त्यांनी इथे टागोरांचे जे व्यक्तिमत्व आहे बाहेरून कसं दिसतंय ते त्यांनी सांगितलंय की सौजन्यपूर्ण त्यांनी स्वागत केले आणि ते सौंदर्य आणि एखाद्याची छापच असते खानदानी, तसं ते वलय त्यांच्या भोवती भासत होतं.
त्यांच्या वाङ्मयीन पार्श्वभूमीबद्दल मी जेव्हा पृच्छा केली तेव्हा त्यांनी उत्तर दिले की त्यांच्यावर आपल्या धार्मिक महाकाव्याची व 14व्या शतकातील एक लोकप्रिय कवी विद्यापती यांच्या ग्रंथाची छाप पडलेली आहे. ह्या जुन्या स्मृतींनी मला स्फूर्ती आणली व मी एका जुन्या बंगाली गीताचे टागोरांनी केलेले रूपांतर गाऊ लागलो. त्या गीताचे शब्द असे: लाईट ऑफ लॅम्प, लाईट द लॅम्प ऑफ दाय लव, दीप तुझ्या प्रीतीची उजळू दे कसा तो. विद्यालयाच्या पटांगणावर फेरफटका मारित असताना भोला आणि मी वरील गाणे अगदी गुणगुणू लागलो. रांचीची शाळा स्थापन केल्यावर सुमारे 1-2 वर्षांनी मला रवींद्रनाथांकडून त्यांच्या शांतिनिकेतनला भेट देण्याकरता आणि आम्हा उभयतांची जी शैक्षणिक ध्येय आहे याबद्दल चर्चा करण्याकरता आमंत्रण आले. त्याप्रमाणे मी आनंदाने तिकडे गेलो. जेव्हा रांचीची शाळा स्थापन करतात तेव्हा रवींद्रनाथांकडनंच त्यांना बोलावणं येतं भेटण्यासाठी, तेव्हा ते आनंदाने जातात. मी जेव्हा तेथे प्रवेश केला तेव्हा कविवर्य आपल्या अभ्यासिकेत बसले होते. त्यांची व माझी जेव्हा पहिली भेट झाली होती त्यावेळच्या सारखीच मला ह्याही वेळी कविवर्यांची मूर्ती जशी एखाद्या चित्रकाराने मनात योजावी अशी अत्युच्च मानवतेचा आदर्श दर्शवणारी व ताबडतोब डोळ्यात भरणारी अशी वाटली. त्यांचा सुंदर व रेखीव चेहरा, त्या चेहऱ्यावरील खानदानी तेज, त्यांचे लांब सडक केसांमध्ये त्या रुळणाऱ्या दाढीचे दृगोचर होत होते. दाढीमध्ये दृगोचर होत होते. त्यांचे डोळे विशाल आणि प्रेमळ होते. त्यांचे स्मित एखाद्या सिद्धयोगाचे होते. त्यांचा आवाज बासरीसारखा असून ऐकणाऱ्याला अक्षरशः मुग्ध करून टाकणारा होता. त्यांची शरीरयष्टी सुदृढ व उंच होती. त्यांच्यामध्ये स्त्रीचे मार्दव व लहान मुलांचे आल्हाददायक रुजुत्व यांचा गोड मिलाफ आढळून येत होता. कवी म्हणून एखादी आदर्श व यथायोग्य मूर्ती घडविण्याकरता या सौम्य गायकाच्या मूर्तीपेक्षा दुसरा नमुना शोधून काढणे अशक्य. बघा किती सुंदर असं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे ह्याच्यात, की इतकी सुंदर अशी मूर्ती होती त्यांची, हे ते सांगतात या पॅरेग्राफ मध्ये. टागोर व मी दोघे थोड्याच वेळात चर्चेत रंगून गेलो. चर्चेचा विषय म्हणजे आमच्या दोघांच्या शाळा परस्परांशी तुलना हा होता. दोन्ही शाळा अभिनव पद्धतीवर स्थापन केल्या होत्या. दोन्ही शाळांच्या शिक्षण पद्धतीमध्ये समान वैशिष्ट्ये म्हणजे झाडांच्या छायाखाली भरविले जाणारे वर्ग. बघा, दोन्ही शाळांमध्ये झाडांच्या छायेखालीच भरवले जात होते, म्हणजे झाडाखाली भरवत होते वर्ग. साधेपणा व मुलांच्या रचनात्मक कृतीला मिळत असणारा भरपूर वाव ही होती. तथापि रवींद्रनाथांनी वाङ्मय व काव्य यांच्यावर जोर दिला होता. यांच्या अभ्यासावर व संगीत काव्य यामधून येणाऱ्या अभिव्यक्तीवर फार भर दिला होता. रवींद्रनाथांच्या शाळेमध्ये वाङ्मय आणि काव्य याच्यावर भर दिला होता. भोला मध्ये मला या गोष्टी अगोदरच आढळून आल्या होत्या. शांतिनिकेतन मधील मुले काही तास मौन पाळीत, तसा खास योग शिक्षण असे त्यांना दिले जात नसे. म्हणजे तिथे मौन पाळत असत पण योग शिक्षण असं त्यांना तिथं दिलं जात नव्हतं. शक्ती व स्फूर्ती देणारा योगदा व्यायामाच्या प्रकारांचे व रांचीमधील सर्व विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या योगधारणेच्या तंत्राचे शिक्षण याचे मी केलेले वर्णन कविवर्यांनी लक्षपूर्वक ऐकले. मग त्यांनी सांगितलं की मी वेगळं काय शिकवतो, तर मी योगदा नावाचा, जो आपण मागच्या प्रकरणात बघितलेला आहे, योगदा नावाचा व्यायाम प्रकार त्यांनी हे केलेला आहे की त्याच्यातनं पटकन जी विश्वशक्ती आहे ती पटकन आपल्या शरीरामध्ये भरून घेऊ शकतो, आपल्या शरीराच्या ज्या भागांकडे हवी त्या भागांकडे पोचवू शकतो. हे सगळं ह्या योगदा व्यायाम प्रकारामध्ये ते शिकवले जातात. तर म्हणजे अंतरस्फूर्ती आणि शक्ती देणारा हा व्यायाम प्रकार मी शिकवतो. हे अशा पद्धतीचं तंत्र मी विद्यार्थ्यांना माझ्या शाळेत शिकवतो, हे त्यांना रवींद्रनाथांना सांगतात. आपल्या आयुष्याच्या आरंभीच्या शैक्षणिक संघर्षाबद्दल टागोर सांगू लागले. 5व्या इयत्तेनंतर मी शाळेतून पळून गेलो असे ते हसत हसत म्हणाले. त्यांच्या आंतरिक व नाजूक अशा कवी हृदयाला शाळेतील वर्गाचे वृक्ष व शिस्तबद्ध वातावरण मानवणारे नव्हते, हे मला ताबडतोब कळून चुकले. आणि म्हणून मी शांतिनिकेतन मधील वर्ग वृक्षछायेच्या
व आकाशाच्या भव्यतेखाली घेण्यास सुरुवात केली. त्या सुंदर बगीच्यामध्ये अभ्यासाकरिता बसलेल्या मुलांच्या एका घोळक्याकडे त्यांनी सूचकपणे बोट दाखविले. मुलाचे नैसर्गिक वास्तव्य हे फुलांमध्ये व गाणाऱ्या पक्ष्यांमध्ये आहे. तेथेच मुलं आपले सुप्त व वैयक्तिक गुणसंपत्तीची वाढ करू शकते. खरे शिक्षण हे कोठून बाहेरील कोठारातून खेचून काढून मुलांच्या मनात ठासवून भरायची काही वस्तू नसते, तर मुलांमध्ये मुळातच असलेल्या असीम अशा सुज्ञतेचा रत्न भांडारास वरती पृष्ठभागावर आणणे हे खरे शिक्षण आहे. बघा, ह्याच्यात खूप महत्वाची गोष्ट म्हणतात की आता बघा आपण निसर्गापासून डिस्कनेक्ट झालेलो आहोत, कारण पहिल्यापासूनच अशा पद्धतीचं जीवन जगत आहोत शहरामध्ये किंवा काय. जी मुलं खेड्यामध्ये असतात ती तरी निसर्गाबरोबर कनेक्टेड असतात, धरणी मातेशी कनेक्टेड असतात. तर मुलांचं खरं शिक्षण कुठे होणार आहे, तर निसर्गामध्ये, जिथे पक्ष्यांचा चिवचिवाट आहे किंवा फुलं फळं बहरतायत अशा ठिकाणीच त्यांना मुलांच्या आतमध्ये जे काही दडलेलं आहे ते आपोआपच बाहेर पडणार आहे. आणि जे आत्ताचं जे शिक्षण देतो तर ते मागे सांगितलेलंच आहे की बुद्धी आणि फक्त शारीरिक विकास एवढा विकास होतो, पण आध्यात्मिक विकास किंवा मूल्य शिक्षण हे त्यांना मिळत नाही. तर जे सुप्त गुण त्यांच्यामध्ये आहे तेच उभरून कधी येणार आहेत, जेव्हा निसर्गाशी कनेक्ट होणार आहेत, आपल्या आतमध्ये जाऊन ते विचार करू लागणार आहेत, त्यावेळेस आपोआपच सुप्त गुण प्रकट होणार आहे. आणि बघा, जेव्हा आपण निसर्गामध्ये कनेक्ट होतो त्यावेळेस निसर्गामध्ये खूप सारी हिलिंग पॉवर असते. धरणी मातेमध्ये हिलिंग पॉवर असते. का बरं? चप्पल काढून चालायला लावतात मातीमध्ये, गवतामध्ये, कारण आपल्यामध्ये जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते बाहेर काढण्यासाठी आपण निसर्गाशी कनेक्ट होणं, धरणी मातेशी कनेक्ट होणं महत्वाचं असतं. मग आपोआपच जेव्हा अशा ठिकाणी शिक्षण घेणार आहे तेव्हा ती मुलं तर शुद्ध असतात, त्यांच्यामध्ये कोणताही टॉक्सिक सबस्टन्सेस अशा पद्धतीने किंवा टॉक्सिसिटी जमा झालेली नसते. ते आपोआपच त्यांचे जे मूळ गुणधर्म आहेत ज्याच्यामध्ये ते स्ट्रॉंग आहेत ते आपोआपच बाहेर पडणार आहेत. तर हे काम आहे की त्यांच्यात असलेले गुण बाहेरनं काहीही प्रोव्हाइड करायची गरज नाही. प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते सुप्त गुण असतात, त्यांनाच पॉलिश करणं गरजेचं आहे. मला हे पटले आणि मी पुढे म्हणालो, सर्वसाधारण शाळांमध्ये मुलांच्या ध्येयवादी व विभूती पूजेच्या प्रवृत्तींची उपासमारंभ होते. मुलांना फक्त निरनिराळ्या आकडेवारींच्या व सनसनावळ्यांच्या तक्त्यांचे नीरस व शुष्क खाद्य खावे लागते. बघा, आपल्याला इतिहास शिकवला जातो. काय करतो? वेगवेगळ्या सनसनावळ्या पाठ करा, हे करा, ते करा. काय गरज असते बरं या गोष्टींची? काहीही गरज नसते. उगीच भारंभार लिखाण दिलं जातं. ज्यांना गणित जमत नाही, आकडेमोडीमध्ये रस नाही, त्यांना सुद्धा आकडेमोडी कराव्या लागतात. तर हे सगळ्यांना कंपल्सरी असतं. मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे किंवा प्रत्येकाच्या प्रगल्भतेप्रमाणे त्याला त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यावर नक्कीच तो एक उत्तम मनुष्य किंवा उत्तम प्रत्येकामध्ये कुठले ना कुठले तरी कलाकुसर किंवा जे काही आहे ते उत्तम पद्धतीने बाहेर येऊन पुढे जाऊन एक तो यशस्वी व्यक्ती बनू शकतो. मग हे आंतरिक गुण सुद्धा त्यांचे ओळखता यायला पाहिजे आणि ही जी काही शिक्षण पद्धती आहे त्याच्यामुळे काय होतं, तर ताणतणावच निर्माण होतो. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. कविवर्यांनी आपले वडील जे देवेंद्रनाथ आहे त्यांच्याविषयी मोठे प्रेमळ उद्गार काढले. शांतिनिकेतन काढण्यास स्फूर्ती त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाली. रवींद्रनाथ मला सांगू लागले, वडिलांनी मला ही सुपीक जमीन बक्षीस दिली. इथे अगोदरच त्यांनी एका पथिकाश्रम व देऊळ बांधले होते. मी 1901 मध्ये फक्त 10 मुलांना घेऊन माझ्या शैक्षणिक प्रयोगाला सुरुवात केली. नोबेल प्राइजचे बक्षीस म्हणून मी ते 8,000 पाऊंड मला मिळाले. ते सगळे मी शाळेत घातले. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांना महर्षी असे म्हणत व त्यांचे लौकिक फार दूरवर पसरलेला होता.
त्यांच्या आत्मचरित्रावरून ते एक मोठे नामांकित पुरुष होते. इथे त्यांनी रवींद्रनाथांच्या वडिलांबद्दल सांगितलेलं आहे. नामांकित पुरुष होते हे दिसून येते. वयात आल्यावर त्यांनी 2 वर्षे हिमालयात ध्यान करण्यास घालविले. तसेच त्यांचे वडील द्वारकानाथ टागोर हे साऱ्या बंगालभर आपले दातृत्व व परोपकारी वृत्तीमुळे प्रसिद्ध होते. अशा या प्रसिद्ध वंशवृक्षात बुद्धिमान माणसे निर्माण झाली. केवळ एकटे रवींद्रनाथच नव्हे तर त्यांचे सगळे नातेवाईक कोणत्या ना कोणत्या तरी विधायक कार्यक्षेत्रात चमकून गेले. त्यांचे पुतणे गगनेंद्र व अवनींद्र हे भारतातील प्रसिद्ध असे कलावंत चित्रकार होते. रवींद्रनाथांचा भाऊ द्विजेंद्र हा एक अति प्रगल्भ असा तत्वज्ञ होऊन गेला. तो तर पक्ष्यांवर आणि वन्य पशूंवर प्रीती करीत असे. आपल्या पथिकाश्रमात रात्री मुक्काम करावा म्हणून रवींद्रनाथांनी मला बोलावले. संध्याकाळी मध्ये कविवर्य आपल्या विद्यार्थ्यांसमवेत बसले असता विद्यार्थ्यांनी मूकनाट्याचा प्रयोग करून दाखविला. त्या प्रयोगाने मी हर्षाने भारावून गेलो. स्मृतींची आठवण झाली. माझ्या बरोबर एक राहिले. आनंदाने भारावून गेले होते. मित्रत्वाची प्रत्येक ग्रंथी टागोर सुसंबद्धतेच्या दोऱ्याने बांधित होते. त्यांची भूमिका आग्रहाची नव्हती. एक प्रकारचे अनिवार्य अशा चुंबकीय शक्तीने प्रत्येकाचे हृदय ओढून घेत व अंकित करीत. बघा, त्यांचं रवींद्रनाथांमध्ये अशा पद्धतीची चुंबकीय शक्ती होती की प्रत्येकाचं हृदय ते जिंकू शकत होते. त्यांच्या वाणी इतकी गोड होती. त्यांची पर्सनॅलिटी अशी होती की प्रत्येक जणाला ते खेचून घेऊ शकत होते. परमेश्वराच्या उपवनामधील काव्य प्रतिभेची ही कलिका आपल्या नैसर्गिक व सहज अशा सुगंधाने इतरास आकर्षित करीत होती. नवीन रचलेले काही उत्कृष्ट कविता रवींद्रनाथांनी आपल्या सुरेल आवाजात मला गाऊन दाखवल्या. त्यांच्या बहुतेक कविता व नाट्ये त्यांनी शांतिनिकेतनमध्ये आपल्या विद्यार्थ्यांकरिता लिहिली होती. कवितांमधील प्रत्येक ओळीत जे सौंदर्य मला आढळून आले त्याचे असे की बहुतेक प्रत्येक कडव्या परमेश्वराचे पवित्र नाव अगदी उघडपणे न घेता कलापूर्ण रीतीने संदिग्ध असे ठेवलेले असे. ते लिहित गाण्याच्या आनंदाने बेहोश होऊन मी स्वतःला विसरून जात असे आणि तो जो माझा प्रभू त्याला मी मित्र म्हणून आळवीत असे. दुसऱ्या दिवशी बघा, गाणं म्हणणं किंवा कुठलीही कला अंगी बाळगणं म्हणजे आपण एक प्रकारे देवाची पूजाच करत असतो. आणि जेव्हा आपण आपल्या आत्म ह्या सगळ्या कला बाहेर पडत असतात किंवा उभरत असतात आपल्या अंतरात्म्यातनं, तेव्हा आपोआपच आपण संगीतकार जे संगीत गातात किंवा शास्त्रीय गायन करतात किंवा हे इतके विलीन होऊन गेलेले असतात त्या संगीतात किंवा ते वाद्य वाजवण्यामध्ये की त्या परमात्म्याबरोबर त्यांचं कनेक्शन झालेलं असतं. काही जे संगीतकार असतात त्यांना आपोआप वेगवेगळ्या धून सुचतात. कसे काय ते सुचू शकतात आणि मग त्यांना त्याच्यामध्ये मोठे मोठे पुरस्कार मिळतात. कसे काय मिळतात? कारण त्या परमात्म्याशी कनेक्ट होत असतात त्यावेळेस आणि मग त्यांना ते वरतूनच सगळ्या गोष्टी ऍक्सेस होत असतात आणि ते बाहेर त्या प्रकट करत असतात. अशा पद्धतीने रवींद्रनाथ सुद्धा स्वतःला जेव्हा गाणी म्हणत किंवा कविता करत स्वतःला विसरून जात असत. दुसऱ्या दिवशी भोजनानंतर मी कविवर्यांचा जड अंतकरणाने निरोप घेतला. मला हे नमूद करावयास फार आनंद होतो की त्यांनी सुरू केलेली ही लहानशी शाळा आज विश्वभारती ह्या नावाने एका आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या विशाल वृक्षात परिवर्तित झाली आहे. या विश्वविद्यालयात जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात व त्यास येथे आदर्श परिसराचा अनुभव घडून येतो. मग आजचं हे प्रकरण पण संपलेलं आहे. बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की रवींद्रनाथांची शाळा आणि त्यांच्या शाळेची तुलना केलेली आहे.
आणि तसंच यांच्या शाळेमध्ये म्हणजे काय तर योग हे शिकवलं जातं, जे रवींद्रनाथांच्या शाळेमध्ये शिकवलं जात नाही. आणि रवींद्रनाथांच्या शाळेत किती उत्तम पद्धतीचं शिक्षण केलं जातं. तसे अभिनय सुद्धा इतक्या उत्तम पद्धतीने किंवा विविध कला इतक्या उत्तम पद्धतीने त्यांना शिकवल्या जातात की मुलं त्याच्यामध्ये आपलं सगळं तन मन धन ओतून त्या कला अगदी मनापासून करतात. हे त्यांनी दिलेलं आहे. आणि आत्ताची शिक्षण पद्धती किती काय मुलांवर इम्पॅक्ट करते आणि खरोखर कशा पद्धतीने शिक्षण असलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला ह्या प्रकरणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाला काही बोलायचं असेल किंवा काय तर बोलू शकता. मंगल मॅडम. हा, कोणाला शंका आहे का, काही बोलायचंय का? हात वर करा जर बोलायचं असेल तर, नाही तर मग हॅलो, कोणाला काही बोलायचं आहे का, शंका आहे का? काय कळालं ते सांगू शकाल का कोणी 2-3 वाक्यात? कोणी समरी सांगायला सांगितली तर बरं होईल. 1-2 वाक्यात कोण बोलेल का? एवढं 1 तासभर ऐकताय तुम्ही. कोणी सांगेल का 1-2 वाक्यात काय होतं? मी सांगितलं तुम्हाला की कथेचा सार किंवा वाचनाचा सार एका वाक्यात आपण करणं म्हणजे स्वाध्याय. तर तो कोणाला सांगता येईल का? कोणी ऐकलं त्यांनी सांगावं. मॅडम मी सविता बोलते. 1-2 हा ह्याच्यात मॅडम सांगायचं. बोला. हा पहिल्या चॅप्टरचं होतं की त्यांचा स्टुडंट होता काशी, त्याच्याशी कसं कनेक्शन होतं आणि त्याचा जो पुनर्जन्म झाला होता तर हा त्यांनी कसं त्याला शोधून काढलं. मॅडमनी सांगितलं त्यांनी कसा आपल्या हृदयामध्ये कसा कप्पा असतो की ज्याच्यात आपलं कनेक्शन होऊ शकतं, जिथून आपल्याला इंट्युशन्स येतात आपण म्हणतो. तर हम्म तिथून त्यांना कसे इंट्युशन झाले त्यांनी कसं हाताचा याचा अँटिना करून त्यांनी शोधून काढलं की कुठल्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहे. आणखीन तिथं त्यांना बरोबर सापडलं की कुठल्या घरात त्याचा जन्म झालाय. ते पहिल्या चॅप्टर मध्ये होतं ते. आणि हम्म दुसऱ्या चॅप्टर मध्ये होतं की ते अं, रवींद्रनाथ टागोरांची जी शाळा आहे ती कशा हम्म म्हणजे आत्ताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि त्यावेळेसची हम्म शिक्षण पद्धती कशी होती, म्हणजे कशी असायला पाहिजे आयडियल शिक्षण पद्धती. हम्म तरुण मुलांचं जे आहे की त्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, त्यांनी जे म्हणजे आपण जे काही मागच्या जन्मातून आपण घेऊन आलेलो आहोत ते जे हम्म पुढे डेव्हलप होण्यासाठी जे वातावरण पाहिजे शिक्षण पद्धतीचं, ते त्यावेळेस कसं होतं. रवींद्रनाथ टागोर ते कसे नॉर्मल शाळेत रमणारे नव्हते आणि त्यांनी निसर्गाच्या सानिध्यातली त्यांची शाळा म्हणजे त्यांचं कवीचं मन होतं ते. आणि ते कसे झाडाखालच्या शाळेत कसे रमले ते, आणि त्यांनी ती शाळा सुरू केली आणि त्याच आज मोठी ते त्यांच्या छोट्याशा शाळेचं आज मोठं हे झालंय. आणि त्याच्यात त्यांनी म्हणजे मुलांनी कसं असलं पाहिजे, कशी शाळा असली पाहिजे जिथे मुलं बिना चपलेचे जाऊन त्यांचं कसं हे म्हणजे निसर्गाशी कनेक्शन कसं झालं पाहिजे, ते आता बरोबर. होत नाहीये. ते दुसऱ्या चॅप्टर मध्ये होतं. हम्म छान. धन्यवाद सविता मॅडम. अजून कोणाला बोलायचंय? आणि मॅडम मी बोलते की निसर्गाशी कनेक्ट झालो आपण. हा तुम्ही ते हा उदाहरण पण सांगितलं की हिलिंग साठी आपल्याला चप्पल काढून गवतावरून चालणं, भूमीशी कॉन्टॅक्ट येऊ हा देणं की मग हिलिंग होतं. तर निसर्गाशी जर आपण कनेक्ट झालो तर आपली चेतनाशक्ती आणि आकलन शक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्याला ज्ञान लवकर ग्रहण होतं, असं त्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये. आणि म्हणून त्यांनी ती निसर्गात मुलांना बसवून त्यांच्याशी तादात्म्य पाहून तशी ती शाळा काढली की बरोबर आहे. 4 आणि भिंतीच्या आत इतिहासाच्या सनावळी पाठ करणं हे हा काही शिक्षण नाही, हा असं त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून मग त्यांनी मुलांना तिथे आणि निसर्गात नेचर हो. कनेक्टेड मी सांगते अजून एक, हो मॅडम की नेहमी आत्ताची सांगतात जी की ऊर्जा नेचरला येते ना, कनेक्ट व्हा. आत्ताची जी ऊर्जा येते ना, आणि जे आपले लाईट क्वेश्चन बदलतात, शरीरामध्ये बदल चाललेले आहेत, ते आपण जेवढं लोकांमध्ये जाऊ ना तेवढं कमी डाऊन होत आहेत. बदल झालेले सुद्धा डाऊन होत आहेत. आणि जेवढं आपण
एक अलोन मध्ये राहतोय, घरामध्ये राहतोय किंवा जेवढं आपण निसर्गात राहतोय, नेचरमध्ये राहतोय, डोंगर, नदी, महत्वाचं म्हणजे जलाशयांजवळ राहतोय पण तेवढे आपले लाईट क्वेश्चन जास्त शरीराचे वाढतायत. फ्रिक्वेन्सी वाढण्यास मदत होते आपली. आपण जे म्हणतो की ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सी हायर पाहिजे. तर ते जलाशय, डोंगर आणि नेचरमध्ये आपण जर एकटं राहिलो म्हणजे की आपल्या आजूबाजूला आपला ऑरा बिघडवणारं कोणी नकोय. आणि आपल्यावर हम्म. फोकस हवाय. जसं आपण सूर्य अं, हे शिकलो, उपासना शिकलो, की सूर्याचे किरण घ्यायचे, त्यावेळेला मुद्रा करायच्या ज्यांनी मॅडमनी सांगितल्यात त्या, सुनंदा मॅडमनी. तर या मुद्रा मी घेणार आहे उद्या योगाच्या क्लासमध्ये. आणि मग नंतर ऑक्टोबरला ओंकार ध्यानाच्या क्लासमध्ये मी घेईल काही खास मुद्रा. तर नुसतं आपण सूर्याच्या ह्याच्यात जरी बसलो, त्या मुद्रा करून किंवा सूर्यकिरणं घ्यायची 1, 2, 3 मिनिटं थोडी. तर खूप शरीरातले जे चेंजेस चालू आहेत, ते चांगल्या पद्धतीने होतायत. तर म्हणूनच अ, जास्त मिसळायचं नाहीये लोकांमध्ये आणि जास्त निसर्गात पण राहायचंय. म्हणजे हे बदल जे शरीरात चाललेत, नाहीतर आपल्याला सगळ्यांना त्रास होतोय बघा शारीरिक. हे सगळं जी बदलत आहे ऊर्जा त्यामुळे सुद्धा होत आहे. तर हे जर नको व्हायला हवं असेल, तर आपली फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी जास्त ठेवणे हे महत्वाचं आहे. तर या रिलेटेड मी हे सांगतेय. तर धन्यवाद पल्लवी मॅडम. ध्यान घेताय का तुम्ही? नाही मॅडम, तुम्हीच लाव. मला जायचंय ना. हा, ठीक आहे. हा. मॅडमला जायचं असतं जॉबला, त्यामुळं मग आता मी शेअर करते. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. मला असं वाटतं कुठलं ध्यान करावं? गणपतीचं करावं का? गणपती आहेत सध्या तर. मॅडम देवी ध्यान घेतातच आहे, सविता मॅडम. आणि देवी ध्यानाचे अनुभवही चांगले येत आहेत. सविता मॅडम, तुम्ही कधीपर्यंत घेणार आहात सविता मॅडम? म्हणजे तसं 15 तारखेपर्यंत आहे, पण 15 तारखेला रविवार आहे, त्याच्यामुळे मला वाटतं उद्याच शेवटचं असेल. हं. रविवार असते ना आपली. उद्या सविता मॅडमनी एक त्यांचे जे डॉक्टर आहेत बेंगलोरचे आणि बरचसं काही आहेत त्या संस्थेवर काम करतायत वगैरे, तर त्यांचं सेशन ठेवलं. कारण मॅडमना जरा चांगला फरक पडत होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली होती ते मला आवडलं, म्हणून मी मॅडमना म्हटलं की सगळ्याच साधकांना फायदा झाला तर बरं होईल. तर या दृष्टीने आपण त्यांच्याशी बोलू. मग मॅडमनी बरीच खटपट करून त्यांचं आणि त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे पुण्यातले आहेत एक डॉक्टर, त्यांचं एक सेशन ठेवले. मी फ्लायर टाकलेलं आहे. तर उद्या 4 वाजता, रविवारी 4 वाजता ते सेशन आहे आणि त्या डॉक्टरांना शंका तुम्ही विचारायच्या आहेत. तर मेन जे बेसिक आपलं आहे वात, पित्त, कफ आणि हे जे आता ऊर्जामुळं आपलं शारीरिक जास्त त्रास होत आहेत. त्याच्यावर मी त्यांना म्हटलं की काळजी काय घ्यायची आहे आणि या हवामानामुळे तर जास्तच होतंय. तर ते पण मी एक त्यांना सांगितलं की पावसाळ्यात म्हणजे स्पेसिफिकली आता काय असतं, ऍक्च्युअली आपल्याला मांस, रक्तवाहिन्या आणि हाडं, सांधे यांचे का त्रास होतात? तर जेव्हा आकाशात ढग जमतात, तिथे पाणी असतं त्या ढगांमध्ये आणि लाईक अट्रॅक्ट्स लाईक. मग आपल्या शरीरात सगळ्याच रोगांचं कारण, आता 12 शिकल्यामुळे मला खूप बेसिक सगळं कळायला लागलंय, की सगळ्या रोगांचं मूळ आपल्या शरीरात पाणी साठणे. आणि हे जे ॲलोपॅथी आपल्याला सांगतं ना, भरपूर पाणी प्या आणि सारखं खा, हे चुकीचं भरकटवलंय आपल्याला. अक्षरशः आपण दिशाहीन भरकटत गेलो आणि सगळ्या शरीराची आपली नुकसान करून घेतलीत. ऍक्च्युअली ट्रुथ आता वेगळेच बाहेर पडत आहेत. आणि इव्हन वजन कमी करणे, जाडी कमी करणे, हे खाऊ नका, ते खाऊ नका. मी गेले महिनाभर दूध आणि तूप पितीये. सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं मी दूध तूप सुरू केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा सुरू करा. खूप फायदे आहेत दूध आणि तुपाचे, खूप. आणि मला ते इतके ऑब्झर्व होत आहेत ना, 2-2 चमचे तूप पितीये मी. आणि तुम्ही जरी नुसतं सकाळी अनुषा पेटे त्याबरोबर काही खायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये खाल्लं तर वजन वाढणारच आहे. पण मला छान इफेक्ट दिसतायत आणि तुम्हाला मी हे सांगून सुरू केलं होतं. आणि हे तुपाचं एक निघालं. तसंच भरपूर खा, भरपूर खा.
आणि हे खाऊ नका, आणि ते खाऊ नका, आणि तेलकट खाऊ नका, आणि साखर खाऊ नका, आणि गोड खाऊ नका. यामुळे शरीरात सगळ्या डेफिशियन्सी तयार केल्या गेल्या. कारण 12 क्षारमध्ये मी शिकतेय की या प्रत्येक काही गोष्टी ज्या आपल्या आहेत आहारात, त्या किती महत्वाच्या आहेत. ते क्षारच, सॉल्टच तयार करतात आणि ह्याची कमतरता सगळे रोग उत्पन्न करतात. तसं पाणी हे बेसिक कारण आहे सगळ्या वाताचं, कफाचं आणि इव्हन पित्ताचं सुद्धा. आणि मग जेव्हा आकाशात ढग साठलेले असतात, ते जे पाणी असतं ना, आपल्या शरीरात जिथे-जिथे पाणी साचलेलं आहे, ते पाणी आणि वरचं आकाशातलं हे पूल असते पूल. त्यामुळे ढग आले की आपल्याला हे सगळं बिघडून जातं. आणि मग या पाण्यामुळं आपल्याला सांधेदुखी होती, गाऊटचा प्रॉब्लेम होतो, रक्तवाहिन्यांचा प्रॉब्लेम होतो, जॉइंट्स दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात. असे सगळे परिणाम ढग आले की जास्त होतात त्या पाण्यामुळे. आणि या पाण्याचा जर आपण निचरा केला, या पाण्याचा जर व्यवस्थित निचरा केला, तर पुढचं काही उद्भवणारच नाही. तसंच सर्दी हे मेन बेसिक कारण आहे. सर्दी झाली, नाकाला पाणी आलं, हे जर आपण होऊ नये म्हणून, 12 अक्षरमध्ये होऊ नये म्हणूनच सगळ्या चिकित्सा आहेत, की हे होऊ नये म्हणूनच सगळं घ्यायचंय. आणि जरा पाणी आलं आणि आपण ही ट्रीटमेंट आणि हे क्षार घ्यायला लागले, की पुढे जातच नाही. आणि आपण घेतलं नाही तर या पाण्याचंच भयानक रोगांपर्यंत जातं. इव्हन पॅरालिसिस, पार्किन्सन्स, मोठे-मोठे रोग या छोट्या-छोट्या गोष्टींनी होतात. छोट्या-छोट्या गोष्टी दुर्लक्ष करतो, सर्दीला दुर्लक्ष करतो, ॲलोपॅथी घेतो. सगळ्या ॲलोपॅथी औषधांनी मारतो आपण. अँटिबायोटिक्सनी सगळं दाबून टाकतो. दाबून टाकणं म्हणजे शरीरातनं बाहेर काढणं नव्हे. मग ते पुन्हा उसळतं, पुन्हा उसळतं. हे काढून टाकलं पाहिजे शरीरातलं. म्हणून मग हे जे आयुर्वेदिक आता या ज्या दोघी बोलणार आहेत, तुम्हाला काही शंका आहेत, हे जर आपल्याला कळलं तर किती आपण आरोग्याची काळजी करतो. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना या. सर्दी म्हणून पाणी घ्या, क्रोसिन घ्या, हे असलं बंद केलं पाहिजे ना आता. तर म्हणून आयुर्वेदिक आणि आपण 12 क्षार, कारण होमिओपॅथीचे सुद्धा साइड इफेक्ट्स आहेत. पण 12 क्षारचे काही इफेक्ट्स नाहीयेत, म्हणजे साइड इफेक्ट्सच नाहीयेत 12 क्षारला जर करेक्ट पोटेन्शी निवडली तर. तर म्हणून आपल्याला याचा जास्त उपयोग करायचा आहे आहाराच्या गोष्टी करताना. मी पुढे 12 क्षारचं घेईलच आणि तुम्ही पण शिका. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी छोटासा कोर्स आपण डिझाइन करू आणि आपल्यासाठी जसं पंचतत्व आपण शिकतोय, पंचतत्व जसं काम करतंय, तसंच 12 अक्षर आहे. 12 अक्षर पंचतत्व हँड इन हँड एकत्र पुढे जातं आणि पंचतत्वानी म्हणूनच आपण हे पाणी काढू शकतो शरीरातलं. जेव्हा आपण राईट पंचतत्व रंग निवडतो, त्यावेळेला पाणी, कारण आम्ही आता बघतोय, की जेव्हा आपण पृथ्वी तत्व कंट्रोल करतो, पृथ्वी करते जलाला कंट्रोल. म्हणजे भरभर नाकातलं पाणी निघून जातंय, डोळ्यातनं पाणी निघून जातंय. म्हणजे रंग लावला की ते खेचायला सुरुवात करतं शरीरातनं. जसं आकाश तत्व दिलं, आकाश तत्व वायू कंट्रोल करतंय. जसं आकाश तत्व दिलं की गॅसेस भर उचकीद्वारे, ढेकरद्वारे गॅसेस बाहेर पडतात. इतकं ते इफेक्टिव्ह आहे रंगाची चिकित्सा. खूप परिणामकारक आहे. पण त्याला सुद्धा थोडंसं पेशन्स लागतो. लावावं लागतं. रोज लावावं लागतं आणि काही वेळेला बदलावं लागतं. हे महत्वाचं आहे. तर या गोष्टीवर आता हळू-हळू आपण फोकस करू. तर उद्या मला सांगायचे क्वेशन्स काढा तुम्ही. कारण त्या डॉक्टर म्हटल्या मला प्रश्न, त्यांनी अर्धा तास ठेवलाय. प्रश्न जर विचारले तर आम्हाला त्या दृष्टीने उत्तरं देता येतील. तर रविवारचं 4 वाजताचं सेशन चुकवू नका कोणी, कारण त्याही पुढे आपल्याला मग या दृष्टिकोनातून आपल्या संपूर्ण म्हणजे हेल्थ, आपण जे म्हणतो ना संपूर्ण आरोग्य, निरोगी निरामय नित्यानंद, याच्यासाठी ते बेसिक सगळं बघायचं आहे आपल्याला. तर चला आता आपण ध्यान करूयात. मला वाटतं गणपतीचं करू आज. कारण गणपतीचं जे काही आपण केलं होतं मूलाधारातलं. कशात आहे ते काय बघे लक्षात आहे का कोणाच्या कशात आहे? मूलाधार, शिवशक्ती, गणेश.
पानी पिऊन बसा. हमें स्पेशल ध्यान करना है.